नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. या सेशन मध्ये आपण आपले जे अभ्यासाचा टॉपिक असतो किंवा जनरल जिओग्राफी करंट अफेअर हे पाहत असतो. तर हे न पाहता एक वेगळा मुद्दा डिस्कस करूया, ज्यासाठी आपण वेगळं सेशन पाहत होतो बऱ्याच दिवसांपासून. आपल्याला मिळेल का? तर ते सेशन आता आपण कंडक्ट करतो आहे. या सेशनचं नाव आहे की अभ्यासाचं प्लॅनिंग किंवा नियोजन आपण कसं केलं पाहिजे आणि अभ्यास करताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या आपण टाळल्या पाहिजेत, म्हणजे डूज आणि डोंट्स याबद्दल जनरल डिस्कस करूया. तुम्हाला बाकी गोष्टी बऱ्यापैकी माहिती असतात, परंतु काही असे पॉइंट्स आहेत जे तुम्ही जर इम्प्लिमेंट केले तुमच्या लेवलला तर नक्कीच थोडाफार प्रभाव हा पडू शकतो आणि जर चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केले तर तुमच्यासाठी ते बेस्ट देखील ठरू शकतात. सो जनरल डिस्कस करूया. असं काही खूप वेगळं काही सांगणार नाहीये, पण जे सांगेल ते तुम्हाला नक्कीच म्हणजे फायद्याचं ठरेल. त्यामुळे हे शेवटपर्यंत तुम्ही लेक्चर करा. या टॉपिक बद्दल आपण डिस्कशन करायचं होतं आपल्याला बऱ्याच दिवसांपासून, परंतु आता आपण ते फायनली कंडक्ट करतो आहे. सो बघा, बाकी बेसिक इन्फॉर्मेशन सुरुवातीला देऊन टाकतो मी तुम्हाला. जर तुम्ही 2024च्या राज्यसेवेचं प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला जर एखादी फाउंडेशनल बॅच हवी असेल, ज्यामध्ये तुमचं प्रिलिम्स आणि मेन्स बेसिक टू ऍडव्हान्स सर्व कव्हर होऊन जाईल, तर एक विजयपथ नावाची बॅच आपण रिसेंटली सुरू केलेली आहे. जर तुम्हाला या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपला कोड यूज करू शकता कॅपिटल मध्ये, आणि तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट या बॅच वरती मिळून जाईल. या व्यतिरिक्त जर तुम्ही कंबाईन करत असाल तर कंबाईन साठी संकल्प नावाची बॅच आपण सुरू केलेली आहे. या ठिकाणी देखील तुम्ही ही बॅच एनरोल करू शकता. आता एनरोलमेंट करण्यासाठी तुमच्याकडे एक सुवर्ण संधी आहे, कारण तुम्हाला आता मॅक्सिमम डिस्काउंट मिळू शकतो. एक सेल चालू आहे आपला, या अंतर्गत तुम्हाला 60% डिस्काउंट मिळतो आणि 50% एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळते. म्हणजेच 12 महिन्यांसोबत 6 महिने तुम्हाला एक्स्ट्रा मिळू शकतात. आपला कोड यूज करा, तुम्हाला हे सर्व बेनिफिट्स आहेत ते अवेल करता येतील. जर फक्त कंबाईन साठी एनरोलमेंट करायचं असेल तर फक्त कंबाईन साठी पण एनरोलमेंट करू शकता. म्हणजे मागचं जे आहे या अंतर्गत तुम्हाला राज्यसेवा प्लस कंबाईन दोन्ही मिळून जाईल, आणि फक्त कंबाईन करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही एनरोलमेंट करू शकता. सेम बेनिफिट्स तुम्हाला मिळून जातील आपला कोड यूज केल्यानंतर. टेलिग्रामला नसाल तर आपला टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. तो टेलिग्राम चॅनलचं नाव आहे अनिकेत सर टेक्स्टबुक. तुम्ही डायरेक्टली सर्च करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल आहे तो मिळून जाईल. चला, हरकत नाही, सेशनला सुरुवात करूया आपण. आपला जो आजचा टॉपिक आहे की अभ्यासाचं नियोजन करताना कोणते पॉइंट्स आपण विचारात घेतले पाहिजेत आणि कोणते टाळले पाहिजेत, म्हणजे डूज अँड डोंट्स वाईल प्लॅनिंग युअर स्टडी. बघा, लक्ष द्या. ज्यावेळेस आपण सुरुवातीला आता पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करूया, म्हणजे कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, तर त्या गोष्टी पहिले डिस्कस करूया. त्या गोष्टी डिस्कस केल्यानंतर तुम्हाला आपोआप समजून जाईल की कोणत्या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत. तर सुरुवात करूया आपण की अभ्यास करताना नक्की नियोजन कसं केलं पाहिजे. आता मी इथं उभं राहून तुमच्या प्रत्येकाचं नियोजन सांगू शकतो का, किंवा कोणी सांगू शकतं का? जर तुम्ही समोर नसाल किंवा युट्यूब वरती आपण हे लेक्चर पाहत असाल, तरी बघा, मी असेल किंवा कोणी असेल तर प्रत्येकासाठी एक प्रॉपर नियोजन एका लेक्चर मध्ये आपण सांगू शकत नाही, कारण मी जे सांगेल ते प्रत्येकाला लागू होईल असं नाहीये. तो अभ्यासाचं प्लॅनिंग करताना कोणकोणते फॅक्टर डिपेंड करतात ते फॅक्टर बघा. सर्वात पहिला मुद्दा, आपलं वय काय आहे, तुम्ही आता कोणता म्हणजे कितवा अटेम्प्ट देताय, आपलं बॅकग्राऊंड काय आहे, शैक्षणिक बॅकग्राऊंड असेल किंवा फॅमिली बॅकग्राऊंड असेल, आर्थिक स्थिती काय आहे, ही पण खूप जास्त तुम्हाला इथे या ठिकाणी विचारात घ्यावी लागते, कारण ते तुम्हालाही माहिती आहे की सर्वात म्हणजे ज्या गोष्टी मॅटर करतात आपल्या संपूर्ण प्रिपरेशन मध्ये ते या सगळ्या राहतात. या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करताय, फक्त कंबाईन करताय की राज्यसेवा पण करताय, कारण नवीन पॅटर्न 25 पासून लागू होतोय. तर ते पण महत्वाचं आहे की कोणती एक्झाम तुम्ही टार्गेट केलेली आहे, टार्गेटेड एक्झाम आपण त्याला म्हणूयात. असे अनेक मुद्दे आहेत ज्या ठिकाणी हे मॅटर करतील की तुमचे जे काही प्लॅन्स आहे, जी स्ट्रॅटेजी आहे ती वेगवेगळी ठरू शकते. पण मी एक कॉमन स्ट्रॅटेजी सांगतो जी कोणालाही लागू पडेल, आपण ती डिस्कस करूयात. बघा, सर्वात पहिल्यांदा एक बेसिक पॉइंट, तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडने असाल, शैक्षणिक बॅकग्राऊंड असेल किंवा फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा तुम्ही कोणत्याही वयाचे असाल, कितवा अटेम्प्ट असेल, पण एक गोष्ट तर कॉमन आहे बघा, की तुम्ही कोणती एक्झाम देणार आहात ती पहिल्यांदा ठरवणं गरजेचं आहे. असं नाही की फक्त एकच ठरवायची, तुम्ही दोन ठरवू शकता. कंबाईन पण राज्यसेवा पण तुम्ही देऊ शकता, किंवा या व्यतिरिक्त ज्या तांत्रिक परीक्षा आहेत आपल्या एमपीएससीच्या त्या पण तुम्ही टार्गेट केलेल्या असतील. पण बघा, कुठंतरी एक परीक्षा आपल्या डोक्यात राहणं गरजेचं आहे. भले सिलेबस कॉमन असेल बऱ्यापैकी एक्झाम्स मध्ये, तुम्हाला प्रिलिम्स मेन्सचा सिलेबस ओव्हरलॅपिंग पाहायला मिळतो, तर त्याचं नियोजन करायला आलं पाहिजे, आपला सर्वात पहिला मुद्दा. पण जी मेन एक्झाम आहे की तुम्हाला जर आम्ही राज्यसेवेची तयारी करतोय बरोबर, तर राज्यसेवा ही आपली मेन एक्झाम असेल,
तर त्यासोबत तुम्ही कंबाईन देऊ शकता, असं काही प्रॉब्लेम नाहीये. कारण आता 2022 पासून सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे मेन्सचा. अगोदर प्रत्येक पोस्टचा सिलेबस वेगळा होता, परंतु आता कंबाईन राज्यसेवेचा सिलेबस 2024 साठी तरी सेम असतं आणि आपण 24 साठीच बोलूया मेजरली. तर तुम्ही काय करू शकता, राज्यसेवेबरोबर कंबाईन देऊ शकता, कंबाईन बरोबर राज्यसेवा देऊ शकता. सो दोन्ही एक्झाम तुम्ही टार्गेट करा. पण परत मी तुम्हाला एक पॉईंट सांगतो, एक्झाम देताना याचा अप्रोच वेगळा असतो किंवा याची स्ट्रॅटेजी वेगळी असते, याची स्ट्रॅटेजी वेगळी असते. इथं टाइम नसतो. ओके, इथं लागते आपल्याला स्पीड विथ अॅक्युरसी. कंबाईन मध्ये स्पीड विथ अॅक्युरसी. आता इथं पण अॅक्युरसी तर लागतेच, परंतु स्पीडचा एवढा काही विषय नाहीये, कारण आपल्याला भरपूर वेळ भेटतो राज्यसेवेमध्ये प्रश्न सॉल्व्ह करायला. त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. प्रश्नांची संख्या तेवढीच, इथेही 100 असते, तिथेही 100 असते जीएस मध्ये, पण जे टाइम असतो तो इकडे डबल असतो. बरोबर, हा मेजर फरक आहे. त्यामुळे राज्यसेवेला अॅक्युरसी महत्वाची आहे, टाइमचा स्पीडचा काही एवढा प्रश्न नाहीये. प्रश्न समजून घेऊन आपण सोडवू शकतो. पण कंबाईन मध्ये हे चॅलेंज राहतं की तुम्हाला एका तासामध्ये काय करावं लागतात, 100 प्रश्न, म्हणजे 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवावे लागतात. हे एक मोठं चॅलेंज आहे. अभ्यास करताना ओव्हरऑल करू शकता, पण ज्यावेळेस तुम्ही ती एक्झाम टार्गेट कराल, तर हा अप्रोच बदलावा लागतो आपल्याला किंवा ही स्ट्रॅटेजी बदलावी लागते, की जर कंबाईनची एक्झाम तुम्ही देत असाल, तर त्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की 60 मिनिटात जर 100 प्रश्न सोडवायचे असतील, तर कुठून सुरुवात करायची आहे, कोणत्या विषयाला मला जास्त वेळ द्यायचा आहे, कोणते विषय माझे टॉपचे विषय जिथे मला मार्क मिळू शकतात, कोणते विषय माझे वीक आहे जिथे मार्क जाऊ शकतात, हे सगळं अनालिसिस पाहिजे आपल्याकडं. आणि जर एवढं अनालिसिस तुमचं असेल की 15 पैकी 12 13 मार्क मला कोणत्या विषयामध्ये आणायचे आहेत, 15 पैकी मला 7 ते 8 मार्क कुठे आणायचे आहेत, हे जर आपल्या डोक्यात क्लिअर असेल, तर तुम्हाला कंबाईन एक्झाम नक्की सोपी जाईल. राज्यसेवेमध्ये पण तुम्हाला हे प्लॅनिंग लागेलच की कोणत्या विषयाचे किती प्रश्न टार्गेट करायचे, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे. तुम्ही काय करू शकता या ठिकाणी, निगेटिव्ह मध्ये जास्त अटेम्प्ट केल्यानंतर आपले काय होतात, मार्क जातात. त्यामुळे ते जर टाळायचं असेल, तर परीक्षेला जाण्याच्या पूर्वी एक्झाम ठरवणं महत्वाचं आहे. अभ्यास करायच्या पूर्वी एक्झाम ठरवणं महत्वाचं आहे. कोणती एक्झाम टार्गेट करायची आहे, त्याची स्ट्रॅटेजी काय आहे, जी मी तुम्हाला आता सांगितली एका वाक्यामध्ये. अजून खूप डिटेलमध्ये आपण जाऊ शकतो प्रत्येकाच्या, जे इव्हेंच्युअली जाऊया आपण आता. पण मुद्दा समजून घ्या की पहिल्यांदा एक्झाम ठरवणं का गरजेचं आहे, हे तुम्हाला समजलं असेल. कारण त्याची स्ट्रॅटेजी वेगळी राहते शेवटी अभ्यास करण्यामध्ये पण, आणि मेजरली तुमच्या शेवटचे जे प्रॅक्टिस राहतात, मॉक टेस्ट राहतात त्या ठिकाणी. बरोबर. तर हे पहिला मुद्दा काय आहे की एक्झाम ठरवणं की कोणती एक्झाम द्यायची आहे. दुसरा मुद्दा आपल्यासाठी काय आहे, जर एक्झाम तुम्ही ठरवली फॉर एक्झाम्पल राज्यसेवा, तर राज्यसेवेचा अपेक्षित कालावधी तुम्ही कॅल्क्युलेट करा किती आहे. फॉर एक्झाम्पल जस्ट एक उदाहरण म्हणून घेऊया, की समजा 2024 मध्ये फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा होईल, असं एक आपण अंदाज लावूयात आपल्या उदाहरणासाठी. आता चालू आहे जुलै, जो संपलाय ऑगस्ट पासून कॅल्क्युलेट करा. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, म्हणजे पूर्व परीक्षेपर्यंत 6 महिने आहेत आपल्याकडे. बरोबर. तर जर तुम्ही विचार केला की पूर्व परीक्षेला आपल्याला डेडिकेटेड 2 ते 3 महिने दिले पाहिजेत, तर तसं जर पाहिलं तर तुमच्याकडे फक्त 3 ते 4 महिने आहेत, जे प्रॉपर तुम्ही मेन्सला आता देऊ शकता. ही आहे राज्यसेवेची, समजा आपण जर कॅल्क्युलेट करायला गेलो तर मिनिमम जे आपण पाहिलं एकदम स्ट्रिक्ट जर पाहिलं की फेब्रुवारी मार्च मध्ये जर एक्झाम झाली, तर 6 महिने ओव्हरऑल इथनं पुढे आहेत. जो टाइम पिरियड थोडा कमी आहे ऍक्च्युअली, जर तुम्ही लेट असाल तर. पण होऊ शकतं, असं काही नाहीये व्यवस्थित प्लॅन केला तर. तो महिने कॅल्क्युलेट केले, वेळ किती आहे त्यातले डिवाइड करा, प्रिलिम्सला शेवटी किती ठेवायचे, मेन्सला आता तुम्ही किती टाइम द्याल. त्यानंतर या विषयांवरती विषय किती आहेत, पेपर किती आहेत, आपण किती कव्हर केले आतापर्यंत आणि किती कव्हर करायचं बाकी आहे. मेन्स संदर्भात बोलतोय मी, प्रिलिमचं होऊन जाईल. पण मेन्सचा सिलेबस आपला किती बाकी आहे आणि किती झालेला आहे हे पहिल्यांदा पहा. त्यात पण तुम्ही स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणते, वीक सब्जेक्ट कोणते हे ओळखलेलं पाहिजे, की तुमचे खरंच आवडीचे कोणते विषय आहेत, खरंच कोणता विषय तुम्हाला अवघड जातो, हे तुमच्या जवळ कॅल्क्युलेट करून ठेवा. भले कोणाला सांगू नका, पण ते तुमचं तुम्हाला तरी माहिती पाहिजे, की कोणते विषय आपल्याला चांगले मार्क देऊ शकतात, कोणते थोडे अवघड जाऊ शकतात, आणि हे राहतं प्रत्येकाचं वेगवेगळं. बरोबर. तुम्ही ते कॅल्क्युलेट करा. यानंतर हे जर कॅल्क्युलेशन झालं, तर राज्यसेवेच्या पुढच्या समजा 4 महिन्यांमध्ये, 3 महिन्यांमध्ये तुम्हाला राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करायचा आहे फक्त. हे जर तुम्ही प्लॅन केला, तर मुख्यमध्ये कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, कोणता विषय मी अजून केलाच नाहीये, एचआरडीचा अभ्यास झालाय का, इकॉनॉमीचा अभ्यास झालाय का, टेक्नॉलॉजी झालाय का, ऍग्रीकल्चर झालेला आहे का, गव्हर्नन्स प्रशासनाचा पार्ट झालाय का, जो प्रिलिम्सला मेजरली नाही येत आपल्याला. मग हे जे प्रॉपर मेन्स ओरिएंटेड टॉपिक्स आहेत, ते पहिले कंप्लीट करण्यावरती जर तुम्ही भर दिला, आणि नंतर जो प्रिलिम्स प्लस मेन्सला कॉमन ठरू शकतो, कॉन्स्टिट्यूशन जी पॉलिटी आपली राज्यघटनेची पॉलिटी असेल किंवा भूगोल असेल,
इतिहास असेल, जो मेन्स मध्ये तुम्हाला पोस्ट इंडिपेंडन्सचा महाराष्ट्राचा जास्त विचारला जातो, तो आत्ता कव्हर करून ठेवा. आणि शेवटी तुम्ही भारताचा जो मॉडर्न इंडिया आहे, जो तुम्हाला प्रिलिम्सला येतो किंवा आपल्या एन्शियंट मिडिवल आहे, तर तो तुम्ही नंतरच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये जशी प्रिलिम जवळ येईल तसा तुम्ही घेऊ शकता. पण आता कोर मेन्सचे पार्ट तुमचे कव्हर झालेले आहेत का, हे प्लॅन करा. मग ते प्लॅन केल्यानंतर तुम्ही काय करा, प्रत्येक समजा एक विषय चॉईस केला की सर आपल्याला एचआरडी किंवा इकॉनॉमी आता कव्हर करायचा आहे. मग हे जर कव्हर करायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे वेळ किती आहे, हा टॉपिक मला पुढच्या 1 महिन्यामध्ये कव्हर करायचा आहे, बरोबर. जर पुढच्या 1 महिन्यामध्ये मी हा जर कव्हर केला तर माझं प्लॅनिंग पुढचं काय होऊन जाईल, व्यवस्थित बसून जाईल. हे प्लॅनिंग जर तुम्ही केलं, याला म्हणतात मायक्रो प्लॅनिंग, किंवा मी याला अजून एक माझ्या साईडने एक शब्द सांगतो, ते म्हणजे डिसेंट्रलाइज प्लॅनिंग. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये प्रत्येक गोष्ट बऱ्यापैकी डिसेंट्रलाइज आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला विकेंद्रित पाहायला मिळते. कोणतीही गोष्ट जेवढी विकेंद्रित असेल तेवढं जास्त इम्प्लिमेंटेशन चांगलं होईल. तुम्ही पॉलिटीमध्ये अभ्यास केला असेल, बरोबर. तर विकेंद्रित संस्था किंवा यंत्रणा आपल्याकडे आहे, तर आपण अभ्यासामध्ये पण विकेंद्रितपणा आणूयात, डिसेंट्रलायझेशन करूयात. आपण हा विचार नक्की करूया की आपल्याला किती महिने आपल्याकडे आहेत, किती विषय कंप्लीट करायचे आहेत. पण एवढं मायक्रो प्लॅनिंग कडे यायचं आपल्याला, एवढं डिसेंट्रलायझेशन करायचं अभ्यासाचं, की आत्ताच्या घडीला म्हणजे पुढच्या 4 ते 5 तासामध्ये, पुढच्या 1 तासामध्ये मला कोणता अभ्यास करायचा आहे, मला कोणता टॉपिक कंप्लीट करायचा आहे, एवढं प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे. कारण हे जर प्लॅनिंग झालं प्रॉपरली, तर तुमचा तो सिलेबस चांगल्या पद्धतीने विथ लिमिटेड टाइम कंप्लीट होऊ शकतो. नाहीतर डायरेक्टली अभ्यास करायला गेला, वेळेचं बंधन नाहीये, एक टॉपिक वाचायला 2 तास 3 तास लागले, नंतर ब्रेक घेतला, तर असं होत नाही. लक्षात ठेवा, कंप्लीट एकदम स्ट्रक्चरली अभ्यास करा. भले थोडं तुम्हाला वाटेल की सर हे तर खूप जास्त रोबोटिक होत आहे, मेकॅनिकल होत आहे, पण टाइम नाहीये आपल्याकडे. 2 वर्ष असते, तुम्ही गेला असता डायरेक्टली अभ्यास करायला, किती वेळ लागला असता तरी काही प्रॉब्लेम नव्हता. पण आपल्याकडे वेळ कमी आहे आता, बरोबर. 6 महिन्याचा वेळ असेल तर तुम्हाला थोडंसं मेकॅनिकल रोबोटिक जावं लागेल, ते कंप्लीट करून घ्यावं लागेल स्वतःकडून. हे कसं करू शकता, हे डिसेंट्रलाइज अभ्यास करा. म्हणजे विकेंद्रित म्हणजे काय, 6 महिन्यात काय करायचंय, 3 महिन्यात काय करायचंय, मला पुढच्या 1 महिन्यामध्ये काय करायचंय. जसं की आपण म्हणलं की हा विषय मला कंप्लीट करायचा 1 महिन्यामध्ये, जो तुम्ही चॉईस करायला लागता तो. मग ते 1 महिन्यामध्ये कंप्लीट करायचं असेल, तर मला ऍक्च्युली काय अभ्यास करायचा आहे, किती पेजेस रीड करायचे. फॉर एक्झाम्पल, ओव्हरऑल तुम्हाला 800 ते 1000, समजा 800 उदाहरण घेऊया आपण. तुम्हाला 800 पानं पुढच्या 1 महिन्यामध्ये रीड करायचे, तुमचा सिलेबस आहे. कोणताही विषय असेल, जस्ट एक उदाहरण घ्या. जर 800 पानं तुम्हाला एका महिन्यामध्ये वाचायची असतील, तर तुम्हाला एका दिवसामध्ये किती पानं वाचावी लागतील? 30 भागिले करा 800 ला, तुम्हाला उत्तर मिळून जाईल, बरोबर. मग समजा आपण असा विचार केला की आपल्याला सर जवळपास 20-25 पानाच्या आसपास पानं दिवसामध्ये वाचायची आहेत. आता असा जर विचार केला की दिवसात मला 15 ते 20 पानं किंवा 25 पानं वाचायची आहेत, तर सोपं वाटेल की सर 20 पानं वाचायची आहेत ना दिवसामध्ये, 24 तास आपल्याकडे आहेत, तर तुम्ही तुमचा जो बेस्ट स्टडीचा स्लॉट आहे, जिथं खूप चांगला अभ्यास होतो, काहींचा सकाळचा खूप चांगला अभ्यास होईल, काहींचा रात्री होईल, त्या स्लॉटमध्ये याला काय करा, ऍक्सिलरेट करा. 20-25 पानातली 10 ते 15 पानं खूप जलदरित्या वाचून होऊ शकतात, जर तुम्ही तुमच्या प्राईम टाइमला अभ्यास केला तर. राहिलेली पानं तुम्ही काय करू शकता, नंतर रीड करू शकता. तो अवघड नाहीये खूप जास्त, म्हणजे असं नाही की तुम्हाला होणार नाही. तुम्ही एवढा डिसेंट्रलाइज करून ठेवा की मला पुढच्या 1 दिवसामध्ये जर 25 पानं वाचायची असतील, तर पुढच्या 2 तासामध्ये मला किमान 5 ते 6 पानं तर वाचावी लागतील. असं जर प्लॅनिंग केलं, तर कदाचित ते कंप्लीट होऊ शकतं. पण जर डायरेक्टली अभ्यास करायला गेला, असं डायरेक्टली कंप्लीट करायचं आहे, पण वाचत गेलाय, किती वेळ लागतोय समजत नाहीये, तर कदाचित थोडासा सिलेबसला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तर ही मेथड इम्प्लिमेंट करा, तुम्हाला बघा नक्की फायदा होईल. तुमचा जो आउटपुट आहे, तुम्ही ट्राय करून बघा 1 महिना. तुम्ही 1 महिना ट्राय करा, तुमच्या मेथडमध्ये डिसेंट्रलाइज मेथड इम्प्लिमेंट करा, आणि तुम्ही 1 महिन्यानंतर मला सांगा की तुमचा जो आउटपुट आहे अभ्यासाचा, आउटपुट 100% वाढेल. म्हणजे आता जर तुम्ही एका महिन्यामध्ये समजा अभ्यास करताय, तुमचे समजा 200 पानं वाचून झाली असतील, तीच तुमचे 800, काय 800 जाऊ द्या, 600 तर होतील. पॉइंट समजतोय. तर आउटपुट खूप जास्त वाढून जाईल. तर हा मुद्दा समजून घ्या आणि अभ्यासामध्ये एकदम डिसेंट्रलाइज पणा आणा, विकेंद्रित करा अभ्यास, नक्की फायदा होईल तुम्हाला. हा पहिला मुद्दा तुम्हाला किंवा हा विषय ठरवल्यानंतरचा जो ऍक्च्युली पॉइंट आहे अभ्यासामध्ये, हा इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हे शक्य असेल, तर तुम्ही नक्की हा पॉइंट इम्प्लिमेंट करा, तुम्हाला फायदा नक्की होईल परीक्षेमध्ये. ओके, आय होप की तुम्हाला एवढा पॉइंट पहिला क्लिअर झालेला असेल. यानंतर पुढचा पॉइंट. आता सर हे तर झालं, आपण पाहिलं, आता सिलेबस वगैरे कंप्लीट करायचा आहे, बरोबर आपल्याला. यानंतर दुसरा पॉइंट अभ्यासामध्ये काय करायचं आपल्याला, कधीच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सला तुम्हाला स्किप करायचे नाहीयेत. तुमचा दुसरा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. बघा, लक्ष द्या.
जर आपल्याला माहितीच नसेल की त्या विषयामध्ये त्या टॉपिकमध्ये प्रश्न आयोग विचारतंय कसं, आता काय ट्रेंड चालू आहे, तर तुम्हाला कसं समजेल की अभ्यास तुम्ही कसा करायचा आहे. तुम्हाला तुमच्यासाठी तर प्रत्येक फॅक्ट महत्वाची ठरेल, पण प्रत्येक फॅक्ट महत्वाची नसते. पुस्तकातली परीक्षेमध्ये काय विचारतात हे समजलं पाहिजे. अभ्यास करताना कोणता पॉईंट सोडायचा आणि कोणता वाचायचा हे जर समजलं तर अभ्यास खूप सोपा होऊन जाईल. बरोबर. तर हे डेव्हलप होऊन जाईल इव्हेंच्युअली, असं काही नाहीये. पण त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे रेफर करणं गरजेचं आहे, त्याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही केलं तर नक्की फायदा होईल. हे झाले तुमचे डूज, म्हणजे कोणते पॉईंट तुम्ही केले पाहिजेत, मग कोणते नाही केले पाहिजेत. हेच की तुम्ही डायरेक्टली अभ्यास करू नका, अंधारात अभ्यास करू नका. म्हणजे अंधार म्हणजे असं नाही की अंधारात करू नका, अंधारात अभ्यास करू नका म्हणजेच विदाऊट प्लॅन अभ्यास करू नका. प्लॅन करा, स्ट्रक्चर बनवा की एवढ्या वेळेमध्ये एवढं करायचं आहे. भले तुम्हाला थोडं रोबोटिक वाटेल, पण ते आउटपुट तुम्हाला चांगला देईल. तर हे करू नका. दुसरा पॉईंट आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चनला स्किप करायचं काही धाडस करू नका किंवा असा काही डिसिजन घेऊ नका. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सला स्किप करू नका, ते खूप महत्वाचे आहेत. बरोबर. तर हे एक मेजरली तुम्हाला गोष्टी मला सांगायच्या होत्या. त्यातला सर्वात महत्वाचा पॉईंट होता डिसेंट्रलाइज प्लॅनिंग ऑफ द स्टडी, म्हणजे अभ्यासाचं विकेंद्रित नियोजन. हा पॉईंट तुम्हाला सांगायचा होता. तो तुम्हाला आय होप समजला असेल. जर तो समजला असेल तर तो इम्प्लिमेंट नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की नंतर सांगाल की तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला फरक जाणवला का. तर हे एक आपलं लेक्चर होतं. आय होप की लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. सुपर कोचिंग बद्दल माहिती देतो. सुपर कोचिंग वरती आपल्याला 40 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस, या व्यतिरिक्त ऑफलाईन क्लासेसचे रेकॉर्डिंग तुम्हाला पाहायला मिळतात. हे सगळे सुपर टीचर तुम्हाला गाईड करण्यासाठी आहेत. आपल्या वेगवेगळ्या बॅचेस चालू आहेत. यामध्ये एक बॅच तुम्हाला पाहायला मिळते विजयपथ बॅच. बघा, टेक्स्टबुक वरती कधी ऍडमिशन घेत असाल आणि तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही आपला कोड यूज करा कॅपिटल मध्ये, अनिकेत. तुम्हाला डिस्काउंट आहे तो मिळून जाईल. ही राज्यसेवेची फाउंडेशनल बॅच आहे. संकल्प बॅच कंबाईनची फाउंडेशनल बॅच आहे. इथे तुम्ही जॉईन करू शकता कंबाईनसाठी. आता तुमच्याकडे एक सुवर्ण संधी आहे, कारण 60% डिस्काउंट आणि 50% एक्स्ट्रा व्हॅलिडिटी, जे 12 महिन्यांसोबत 6 महिने तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील आणि हे आपल्या कोड नुसार तुम्हाला मिळून जाईल. आपला कोड यूज करा, तुम्हाला या सर्व फायदे किंवा बेनिफिट्स आहेत ते मिळून जातील. कंबाईन साठी पण तुम्ही हे करू शकता. बाकी टेलिग्रामला जॉईन करा, अनिकेत सर टेक्स्टबुक सर्च करा, टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल. ओके, सो आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.